आज मी तुमच्यासोबत शेअर करते उन्हाळा स्पेशल थंडी थंडी रेसिपी ती म्हणजे कोल्ड कॉफी। तर कोल्ड कॉफी कुणाला आवडत नाही, सर्वांना आवडते, पण बाहेर जाऊन खर्चात पडल्यापेक्षा रोजच आपण घरात इझिली ही बनवून पिऊ शकतो, ती पण कमी खर्चामध्ये। तर इथे मी बनवली होती, बघू शकता, एक नॉर्मल आणि एक गोड कॉफी। तर जी गोड आहे ती माहीच्या पप्पांसाठी आणि जी नॉर्मल आहे ती माहीसाठी बनवली। मी पण पिली, त्यातली खूप एन्जॉय केली आम्हाला खूप आवडली, थोडी सुद्धा कडवट लागत नव्हती, खूप छान लागत होती, क्रीमी क्रीमी एकदम। तर इथे मी घेतले नेस्कॅफेचे 2-3 सॅशे घेतले होते, त्यामध्ये मी टाकली 2 चमचे एवढी मोठ्या चमचाने साखर, त्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकले, त्यानंतर अर्धा चमचा एवढं त्यामध्ये ग्लासनीच पाणी टाकलं, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला पाणी अर्धा चमचा ह्याच्यासाठी टाकायचं आहे, कारण जे आपली साखर आहे ना, तर ती आपण जे आपलं मिश्रण जे फिरवतोय ना, तर त्याला साखरेला मेल्ट व्हायला मदत करते। जास्त पाणी टाकायचं नाही, बर्फाचे तुकडे आपल्याला ह्याच्यासाठी टाकायचे की आपलं हे मिश्रण जसं आपण मिक्स करतोय ना, तर शेवटपर्यंत आपल्याला हे मिश्रण थंड पाहिजे, ते अजिबात आपल्याला नॉर्मल होऊ द्यायचं नाही, जेणेकरून काय होतं आपली कॉफीमध्येच बिचकते आणि चांगली अशी फ्लफी होत नाही किंवा फुलत नाही छान। आणि बघू शकता आता हळूहळू करून आपला जो बर्फ आहे ना, तो सुद्धा मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आणि असं फिरत जास्त वेळ ह्याला अजिबात लागत नाही, फक्त सुरुवातीला थोडासा वेळ लागतो, नंतर इझिली ती फ्लफी होते एकदम, नंतर तर लवकर फ्लफी होऊन जाते ती। तर बघू शकता टोटली आपला बर्फ आणि जी साखर आहे ना, टोटली वितळलेले आहेत आणि आपली कॉफी तर बघा पूर्ण डिश त्यामध्ये भरलेला आहे। आणि कॉफी रेडी झाली कशावरून कळतं, त्यात ग्लास मला फिरवायला खूप त्रास होत होता, चिटकत होता तो त्या डिशला। आणि बघू शकता मी तो ग्लासच पूर्ण ग्लास सोबत ती कॉफी उचलून घेते, तरी ते पूर्ण त्याला चिटकतं, याचा अर्थ आपली कॉफी रेडी आहे। आणि मी चमचामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला, आता बघू शकता एकदम ते किती एकदम फ्लफी झाली किंवा किती क्रीमी झालेली आहे। आणि क्वांटिटी तर बघू शकता, कलर तर बघा किती भारी आलाय। तर आपल्याला काय करायचं आहे, आता ही कॉफी साईडला ठेवायची, यातली माझी भरपूर कॉफी उरली होती आणि मी ही आपण फ्रीजमध्ये ही 4 ते 5 दिवस स्टोअर करू शकतो। जास्त दिवस स्टोअर जर केली ना, तर ही कडू व्हायला सुरुवात होते, म्हणून जास्त दिवस वापरायची नाही आहे, फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवसच वापरा। आणि त्यानंतर आपण एक ग्लास घेतला आहे, त्या ग्लासमध्ये आपण ह्याला मस्तपैकी क्रीमीवाली जी कॉफी ते आपण तळाशी टाकायची थोडी, त्यानंतर दूध टाकायचे। बघू शकता सगळं जे दूध आहे ना, ते एकदम हलकं दिसतंय आणि घट्ट तर बघा किती दिसतंय। आणि ही कॉफी प्यायला मला तर खूप मजा आली, तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा। त्यानंतर परत मी ह्याच्यावर थोडंसं वरती दूध टाकलंय, तर ते दूध तर बघू शकता तुम्ही, एवढं पातळ दूध असून गाईचं दूध आहे तरी ते वरती असं दिसतंय तुम्हाला, एकदम ते कॉफीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आहे लवकर। त्यामध्ये परत आपल्याला वरती अशी मस्तपैकी क्रीमी कॉफी। आणि हे चॉकलेट मी घरातल्या चॉकलेटपासून मेल्ट केलं आहे, मी काय ह्याला चॉकलेट सिरप वगैरे रेडीमेड वापरलेलं नाही। आणि आपली कॉफी कशी वाटली तुम्हाला तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल, तुमच्या मुलांना पण खूप आवडेल। माहीची आणि तिच्या पप्पांची कॉफी रेडी झाली आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलांना हॅप्पी करा, व्हिडिओला लाईक करा।